नमस्कार सर्वांचे कथा लेखन या आपल्या मराठी स्टोरी चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे सुसाईड. ही एक थरारक भयकथा आहे आणि लेखक आहेत शशांक सुर्वे. जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. पाहूया आता कथा. दुपारचे कडक ऊन उघड्या खिडकीतून तिच्या तोंडावर अगदी तीव्रतेने पडलं होतं. समोरच्या टेबलावर बसलेला कॉन्स्टेबल तिचा तो उन्हाने चमकणारा चेहरा आणि एकटक टेबलावर बघणारी नजर बघून ताडकन उठला आणि त्याने खिडकी बंद केली. जाता जाता मॅडम एवढं लक्ष देऊन काय वाचत आहेत याकडे त्याने मान तिरपी करून बघितले. इन्स्पेक्टर रुपाली एका फोटोकडे एकटक बघत होत्या. एका तरुणाचा फोटो होता तो. मुलगा तसा स्मार्ट होता आणि खूप काही गुंतागुंतीची केस नव्हती. आत्महत्या होती. शहरापासून दूर एका विहिरीत त्याचे प्रेत तरंगताना 4 दिवसांपूर्वी आढळून आले होते. शरीरावर कसल्या मारहाणीच्या खुणा वगैरे काहीच नव्हत्या. शिवाय त्याच्या घरच्यांनीही कबूल केलं होतं की मागील काही दिवसांपासून अजित हा डिप्रेशनमध्ये होता. आपल्याच दुनियेत काहीतरी बडबडत राहायचा. एका प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञाकडे त्याची ट्रीटमेंट सुरू होती. त्याचा खून वगैरे काही भानगड नव्हती, कारण अजित तसा सरळमार्गी मुलगा होता. घरच्यांचाही कुणावर संशय नव्हता. त्यामुळे साहजिकच ही आत्महत्या होती. साधी सरळ केस होती. कॉन्स्टेबलच्या कपाळावरच्या आठ्यांनी त्याची टोपी जराशी वर सरकली. मनोरुग्ण पोरगा येऊ, बायकांची छेड काढायचा. रेल्वेत मीच पकडलेला त्याला. बरं झालं घाण गेली. पण मॅडम 2 दिवस झालं याच केसमध्ये का डोकं घालून आहात काही कळत नाही, असा तो विचार करत होता. असा काहीसा विचार मनात आणून कॉन्स्टेबल आपल्या कामाला लागला. इकडे इन्स्पेक्टर रुपाली मात्र अजूनही त्याच विचारात मग्न होती. वाऱ्याची हलकीची झुळूक तिच्या कानामागून डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे सतत वाहत होती. त्या हलक्याशा मंद वाऱ्याच्या झुळकीबरोबर रुपालीच्या डोळ्याच्या बाहुल्या देखील इकडे तिकडे होत होत्या. कोणीतरी काहीतरी महत्त्वाचं कानात सांगावं आणि आपण लक्ष देऊन ते ऐकावं, असेच काहीसे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. का आत्महत्या केली असेल ह्याने? किती छान भयकथा लिहित होता. मी तर नेहमी वाचत होते. अचानक असं काही करेल असं वाटलंही नाही. चेहरा किती निरागस आणि स्वच्छ आहे. घरचे बोलतात की मानसिक त्रासाखाली होता. खरं नाही वाटत. लिखाण किती प्रगल्भ आणि समोर घडतंय असं वाटत होतं. काहीच कळत नाही याच्याबद्दल. आणि आता ऐकू येणारा हा आवाज त्याचाच असेल का? हो, ह्याचाच असेल. चेहरा पट्टीला अगदी शोभून दिसतोय. हा दबका आवाज काहीतरी सांगत आहे. काहीतरी नक्की सांगत आहे की मला भास होत आहेत. एकदा जाऊन बघतेच तिथे, ती विचार करत होती. रुपालीने आपली बाईक काढली. आत्महत्या केलेल्या अजितच्या विचारात तिच्या डोक्यातील चक्रे चालत होती. तिने त्या विहिरीजवळ जाऊन अजितची बॉडी बाहेर काढली होती. एखादी अशी विहीर आपल्या शहरात आहे आणि ह्याची कुठेच चर्चा कशी नाही? विचारचक्र सुरू होतं. सोबत बाईकची चक्रेसुद्धा वेग घेऊ लागली. रुपालीला कसलेच भान नव्हते. काहीतरी अजब घडत होते. आपण अजितचा इतका का विचार करतोय हेच तिला कळत नव्हतं. तिचं मन अगदी खंबीर होतं. अनेक तुकडे होऊन पडलेलं मृतदेह तिने पाहिलं होतं. एका दोघांना तर तिने स्वतः गोळ्या घातल्या होत्या. पण यावेळी त्या विहिरीत तरंगणारा अजितचा मृतदेह बघून तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं. 2-3 दिवस तिला कसलेच भान नव्हतं. भर दिवसा रस्त्यावर विद्रूप रक्ताळलेले चेहरे तिच्याकडे रोखून बघत आहेत असंच काहीसं तिला वाटू लागलं. ज्या मृतदेहांच्या केसेस तिने सॉल्व केल्या होत्या तेच मृतदेह आजूबाजूला दिसत होते. त्या अजितसारखी आपली अवस्था होत आहे का? छे छे, असं काही नाही. मी खंबीर आहे सगळ्या समस्यांना तोंड द्यायला, असं मनात पक्क करून तिची बाईक वेगाने शहराबाहेर जाऊ लागली. या सगळ्या विचारात तिने 2 ट्रॅफिक सिग्नल तोडले होते. काहीतरी हाती लागलं या आशेने ती एका क्लोज केस मागे परत लागली होती. अखेर ती त्या विहिरीजवळ आली. आजूबाजूला भयान शांतता. न जाणो मानवी अस्तित्वापासून अगदीच लांब असलेली ही विहीर. आजूबाजूला एकही मानवी अस्तित्वाची खूण नव्हती. एखादा उडून आलेला प्लास्टिकचा तुकडा देखील इथे दिसत नव्हता. स्वप्नांचा पाठलाग करत रुपाली परत 3ऱ्या वेळी या इथे आली होती. कालच रुपालीला हे स्वप्न पडलं होतं.
तीच ही विहीर, जुन्या पद्धतीची. चंद्राचा उजेड होता. विहिरीसमोरच्या मैदानात अनेक जण तिच्याकडे बघत उभे होते. पाठमोऱ्या अजितने मान फिरवून तिच्याकडे बघितले आणि आपल्या हातातील कागदाची घडी घालून तो कागद एका दगडाखाली ठेवला आणि मागे न बघताच तो विहिरीच्या दिशेने जाऊ लागला. कठड्यावर उभं राहून त्याने विहिरीत उडी घेतली. रुपाली डोळे विस्फारून बघत होती. काही क्षणाने अजित एखाद्या धुरासारखा त्या विहिरीतून वर आला आणि त्या गर्दीसमोर उभा राहिला. रुपालीला जाग आली होती. आता भर दुपारी प्रत्यक्ष समोर तीच विहीर दिसत होती. रुपाली त्या विहिरीजवळ जाऊ लागली. एक चपटा लांबीला जास्त असलेला दगड वाटेत पडला होता. स्वप्नात अजितने याच दगडाखाली कसला तरी कागद ठेवला होता. दगड तर मोठा दिसत होता. आकारावरून तरी एखाद्या धडधाकट पुरुषाला हालेल असं वाटत नव्हतं. रुपालीने आजूबाजूला बघितलं. नजर जाईल तिथे फक्त मोकळं आणि तापलेलं मैदान दिसत होतं. रुपालीने एकदा त्या चपट्या लांबलचक दगडाकडे बघितलं आणि तिने काहीतरी प्रयत्न केलाच पाहिजे असं ठरवून तो दगड सरकवण्याचा प्रयत्न केला. तो भला मोठा दगड तिच्या हलक्याशा धक्क्याने बाजूला झाला. खाली एक कागद दिसत होता. काही सेकंदात तिने 2 वेळा ती चकित झाली. तिने तो कागद हातात घेतला. आता तिने त्या कागदाला परत हात लावला. आता मात्र तो दगड जराही जागचा हलेना. रुपालीने परत जोर लावला, पण मगाशी सहज एका धक्क्याने हललेला दगड आता मात्र जमिनीचा एक भाग असल्यासारखा वजनदार झाला. हा तिसरा धक्का. स्वप्नात बघितलेला कागद सहज हललेला आणि आता जड झालेला हा दगड. काहीतरी विलक्षण आणि विचित्र घडत होतं. एक खळखळणारा आवाज रुपालीच्या कानावर पडला. हातातला कागद घेऊन ती त्या आवाजाच्या दिशेने त्या विहिरीजवळ पोहोचली. निळशार खळखळणारं पाणी, एखाद्या समुद्रासारख्या लाटा त्या विहिरीत उसळत होत्या. विहिरीच्या दगडावर आपटून आवाज करत होत्या. शक्य नव्हतं हे असं उसळणारं पाणी म्हणजे एक चमत्कार होता. वातावरण काहीसं बदलत होतं. पाणी अजूनही उसळत होतं. अचानक उन्हाचा दाह कमी झाला होता. त्या उसळणाऱ्या पाण्याचे बारीक थेंब हवेला थंड करत होते. रुपाली मागे सरकली. तिला काहीसं जड वाटत होतं. 2 वेगळ्या गोष्टीत मेंदू विभागला होता. एक मन इथून जाण्यास सांगत होतं, तर एक मन इथेच थांबून अजितविषयी जाणून घेण्यासाठी विनवत होतं. रुपालीने तो कागद समोर धरला. खूप काही लिहिलं होतं. रुपाली बाजूच्या एका दगडावर बसली. तिने आजूबाजूला बघितले. तिथे आधी काहीच नव्हते, पण आता मात्र शेकडो चपलांचा खच दिसू लागला. नव्या जुन्या बांधणीची अनेक चप्पल बूट दिसत होते. काहीतरी वेगळे पण होतं त्या जागेत. सारखं बदलत होतं. पण ह्या सगळ्या चमत्कारिक गोष्टीचे रुपालीला काहीच नवल वाटत नव्हते. तिला आता तो कागद वाचायचा होता. तिने तो शुभ्र कागद हातात घेतला. वरती अजित पाटील असं नाव लिहिलं होतं. ही सुसाईड नोट असू शकते किंवा अजितच्या आंतरिक भावना, काहीही असू शकतं. हा शुभ्र कागद त्याच्या मृत्यूचे गूढ उकलणार होता. रुपालीचे शब्द आता कागदावर फिरू लागले. हा कागद कुणाला सापडेल की नाही काही सांगता येत नाही, पण त्या शक्य तितक्या या जागेपासून लांब राहा, या 2 सुरुवातीच्या लाईनी कागदावर दाबून लिहिल्यासारख्या वाटत होत्या. जणू कुणीतरी हे लिहिण्यापासून अजितला रोखत होतं. तो वेडावाकडा जबरदस्तीच्या मजकुराकडे दुर्लक्ष करून रुपाली पुढे वाचू लागली. प्रेमाचं भूत एकदा माणसाच्या डोक्यावर चढलं की सहसा उतरत नाही म्हणतात. आणि मी तर ह्या प्रेमासाठी खऱ्या खुऱ्या भूतांनाच डोक्यात घेतले. माझ्या डोक्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता किंवा मी विकृत नव्हतो. मी फक्त त्या भूतांचा गुलाम झालो होतो. ते सतत माझ्या डोक्याशी खेळ खेळत होते. आपलं अस्तित्व मला दाखवत होते. माझ्या आजूबाजूला फक्त हीच शक्ती होती. तेच माझ्या डोक्यात राहून बाहेरचं सगळं जग माझ्या डोळ्यांनी बघत होते. ते कधी माझ्या डोक्यावर हावी झाले कळलंच नाही. ते सगळं इथे आल्यापासून सुरू झालं. या पाण्याच्या साठ्याचा उल्लेख मी करू शकत नाही, कारण तो वरून येणारा शब्द लिहायला घेतला की माझे हात थरथरतात. मी कुणाला इथल्या जागेबद्दल सांगू शकत नाही, कारण माझ्या काहीच लक्षात नसतं. एखाद्या सामान्य बुद्धीचा स्वमग्न मुलगा होतो मी. होतोच लिहायला पाहिजे, कारण जेव्हा कुणी हे पत्र वाचत असेल तेव्हा मी इथे नसेन. तर
एक स्वमग्न असलेला मुलगा मी. कधीही स्तुतीच्या पात्र नव्हतो. कुणी माझ्याबद्दल चांगलं बोलावं असं कधी वाटलंच नाही. विरंगुळा म्हणून काहीतरी लिहायचो सोशल मीडियावर. काल्पनिक विषयात भारीच रस होता. अगदी अशक्त हाडकुळा असलेला मी माझ्या काल्पनिक जगात अगदी 100 जणांना भारी पडायचो. काही भयकथा लिहू लागलो. पण खरं सांगू का हा भयकथा विषय माझ्यासाठी खूपच डेंजर होता. पण लिहिणे भाग होतं. तिला त्या भयकथा आवडायच्या. ती माझी नियमित वाचक होती. खूप मस्त तारीफ करत होती. तिचा प्रोफाईल फोटो कित्येक वेळा मी चोरून बघत होतो. आवडायची ती मला. त्यामुळे भयकथा या विषयाचे भय वाटत असले तरी मी त्या लिहायचो. कसं आहे ना, इतरांचं माहीत नाही, पण सतत निगेटिव्ह विचार केले तर काही प्रमाणात ते निगेटिव्ह विचार डोक्यावर हवी होतात. मी ज्या भूतांची कथा लिहायचो ती इतक्या एकाग्रपणे लिहायचो की पात्र माझ्या आजूबाजूला वावरत आहे असं वाटायचं. रात्री अचानक जाग आली की माझ्या कथेतील ती भूतं छतावर आपले लांबलचक दात विचकत माझ्याकडे बघत आहेत असा भास सतत व्हायचा. कित्येक रात्री मी यामुळेच जागून काढल्या. वाचणाऱ्याला त्या थरारक वगैरे वाटत असतील, पण लिहिणाऱ्या कमालीचा प्रभावित होतो. तरी त्या फेसबुकवालीसाठी मी लिहितच होतो. आता 23 वय म्हणजे काय ते हार्मोन्स बदल वगैरे हे सगळं आलंच ना. असंच एक कथा लिहिताना एक स्त्री पात्रावर मी एक कथा लिहिली. खूपच मादक वर्णन केलं होतं मी तिचे. वास्तविक असं बोल्ड लिहिणे हा माझा प्रांत नव्हता. पण ते लिखाण मी कसं केलं माझं मलाच कळलं नाही. लोकांना खूपच आवडलं ते, आणि तिलाही. तिने तर प्रचंड तारीफ केली त्या कथेची. मग काय, मी हवेतच होतो. या स्त्री कथेमुळे कदाचित मी तिच्या फ्रेंड लिस्टमध्ये ही जागा मिळवली होती. पुढे जाऊन मनात ही मिळवली असती. पण तिने माझ्या डोक्याचा ताबा घेतला होता. ती फेसबुकवाली नव्हती. ती तीच होती, एकदम सुंदर आणि मादक. मी एक स्टोरी आठवण्यासाठी किमान 15 दिवस घेतो. कथेची सगळी जमवाजमव करायला 15 दिवस लागतातच. पण पासून तिथून जवळपास असलेल्या हायवेवरून जाताना काही सेकंदात हे पात्र माझ्या डोक्यात आलं आणि 15 मिनिटात कथा पण तयार झाली. सांगितलेली कथा लिहायला सोपी असते. त्या रात्री झोपेत तिनेच ही कथा मला सांगितली. अगदी हातात हात घेऊन. तिने आपलं नाव सारिका सांगितलं. एकदम सुंदर. तिच्या हाताचा थंडगार स्पर्श मला स्वप्नात असतानाही खरा वाटत होता. मग सकाळी कॉलेजमधून आल्यानंतर मी लगेच ती कथा लिहायला घेतली. तिने जशी सांगितली होती अगदी तशीच. आणि तिचं मादक वर्णन माझ्याकडून कसं लिहिलं गेलं ते माझं मला कळलं नाही. कथा तर लिहून झाली, पोस्ट झाली, फेसबुकवालीला आवडली. माझं काम झालं होतं आणि कथेतील सारिकाचं सुद्धा. पण सारिका गेली नाही. ती माझ्या आसपास असायची. म्हणजे इतरांच्यासाठी अदृश्य, पण माझ्या कल्पनेतलं ते पात्र मला अगदी स्पष्ट दिसत होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत. सकाळी ती माझ्याबरोबर कॉलेजमध्ये यायची. मला नजरेने खुणवायची. कधी घरी सोफ्यावर बसलो असताना आपला पदर पडून तिचे ते मादक चाळी चालूच असायची. मी तिला कथेत इतकं मादक दाखवलं होतं, त्यामुळे तो तिचा गुणधर्म असल्यासारखीच ती होती. हा भास नव्हताच. मी जेव्हा काल्पनिक कथा लिहायचो तेव्हा ती भयानक भूतं फक्त रात्रीच माझ्या आणि तेही स्वप्नात यायची. पण हे प्रकरण काही वेगळंच होतं. सारिका अगदी माझ्याबरोबर फिरायची. आता मला पण ती आवडू लागली होती. एखादी प्रेयसीच आपल्यासोबत आहे असं काहीसं भासत होतं. ती भले खरी नव्हती, पण तो अनुभव मात्र सुखावणारा होता. तिचा तो थंडगार स्पर्श अंगावर शहारे आणणारा होता. तिची ती मादक नजर, बोलताना ओठांची नाजूक हालचाल मला आता आवडू लागली होती. त्या काल्पनिक पात्राबरोबर माझे संवाद होऊ लागले. ती इतरांच्यासाठी नसली तरी माझ्यासाठी सर्व काही होती. आता मित्रात आणि घरच्यात माझ्या या एकट्याने बोलण्याच्या चर्चा होऊ लागल्या. बाबांनी तर मला दवाखान्यात सुद्धा नेलं. आईचे अंगारे वगैरे सुरूच होते. मित्र चिडवत होते, वेड लागले वगैरे वगैरे. पण वेड लागण्यासारखीच होती ती. त्यांनीही तिला बघितलं असतं तरी हेच बोलले असते. असो, कल्पनेत रमणाऱ्या माणसांची बौद्धिक पातळी त्यांना कशी कळणार. रात्र जागून काढली होती तिच्याशी बोलताना. प्रेम झालं होतं म्हणा ना. कथेत जरी ती मला चेटकीन दाखवलं असलं तरी आता ती माझ्यासाठी एक स्वप्नपरी होती. लोकांच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष करतच होतो. साहजिक अभ्यासाकडेही दुर्लक्ष झाले. तिच्यासोबत बोलणे, हसणे सुरूच होते. वास्तविक जगाच्या शब्दात सांगायचं झालं तर वेडे चाळे.
एक दिवस माझा हा नित्यक्रम सुरू होता. आता मात्र सारिका कमीच दिसू लागली होती. 15 दिवस अगदी तिने वेड लावलं होतं. पण आता मात्र ती फक्त एकदाच सकाळी येऊन परत जायची. कुठे जायची काय माहीत. शेवटी माझी कल्पना होती ती तिला उठवलं की परत दिसेल या हेतूने मी डोक्यावर जबरदस्तीचा ताण द्यायचो. पण ती काही केल्या येतच नव्हती. 2 दिवस ती काही दिसली नाही. तेव्हा मात्र माझी खूप चिडचिड झाली होती. माझ्या खोलीतल्या अनेक वस्तू मी आपटून फोडून टाकल्या होत्या. खूप आवडायची ती मला. 3ऱ्या दिवशी कॉलेजला जात असताना सारिका दिसली. तिने मला लांबूनच पाहिलं आणि मागे फिरून ती चालू लागली. तिच्या मागे मी देखील चालू लागलो. तिची ती लाल रंगाची शरीराला घट्ट गुंडाळलेली साडी, तिची ती मादक चाल, ती अदा न्याहाळत मी किती किलोमीटर चाललो होतो हे माझे मलाच माहीत नाही. बराच वेळ चाललो असेन, कारण घड्याळाच्या वेळेत तब्बल 2 तास फरक दाखवत होता. एका पाण्याच्या साठ्याजवळ ती उभी होती. माझ्याकडे बघत तिने त्या कठड्यावर चढून पाण्यात उडी घेतली. मी तसा धावतच गेलो. त्या कठड्याला पकडून आत बघू लागलो. सारिका पाण्यावर तरंगत होती. तिचा पदर बाजूला झालेला. तिचं ते शरीर पाण्याने भिजलं होतं. त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. तिला बघताच माझ्यामधील कामवासनेचा उद्रेक झाला. आताच्या आता तिला मिठीत ओढावं असा काहीसा विचार मनात येत होता. तसा तिचा होकारच असता, कारण ती माझी होती, माझीच एक कल्पना. ती मला आपल्या बोटाचा इशारा करून त्या पाण्यात बोलवत होती. मी सुद्धा न कळत त्या दगडी कठड्यावर चढलो आणि न कोण जाणे डोक्यात एक तीव्र कळ आली. मी सरळ खाली उडी घेऊन जमिनीवर आलो. नाही नाही नाही, हे काही खरं नाही. मला पोहता कुठे येतं? माझा जीव घ्यायला आली आहे ती. खरोखरचीच चेटकी नाही. अक्षरशः धावतच घरी आलो. स्वतःला धन्यवाद देतच आलो. जराशा चुकीने जीव गेला असता. 2-3 दिवस अगदी सामान्य गेले. बरं वाटत होतं. त्या धोक्यातून वाचलो याचं कुठे ना कुठे समाधान होतंच. पण सारिका परत डोळ्यासमोर येऊ लागली. पण आता तिचा चेहरा डोळ्यासमोर नव्हता. आता डोळ्यासमोर होतं ते तिचं भिजलेलं शरीर. तेच नजरेसमोर येत होतं. परत मन भरकटत होतं. वासनेचा उद्रेक होत होता. काहीही बडबडत होतो. नीट जेवलोही नव्हतो ना 2 दिवस. 2 दिवस घरी गेलेलो. आजूबाजूला वावरणाऱ्या स्त्रिया आता सारिकासारख्या भासू लागल्या. मनाला खूप आवर घातला. घरच्यांनी एका नाल्याच्या शेजारून मला घरी आणलं. तेव्हासुद्धा विचित्र बडबडत होतो. वडिलांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं. माझी ट्रीटमेंट सुरू केली. पण काहीच फरक पडत नव्हता. सगळीकडे तो सारिकाचा आवाज आणि सगळीकडे तीच दिसत होती. त्या क्लिनिकमधल्या नर्समध्ये सुद्धा सारिका दिसत होती. न राहून तिचा हात पकडला. तेव्हा मात्र आयुष्यात पहिल्यांदा वडिलांचा मार खाल्ला. आई रडत होती. भलतंच घडत होतं. काही दिवसांनी मला घरी आणलं. सगळीकडे बातमी पसरली होती की मला वेड लागलं आहे. पण ते खरं नव्हतं. सारिकाने माझा ताबा घेतला होता. आणि त्या साठ्यातले ते पाणी चमत्कारिक होतं ते. सतत डोळ्यासमोर तिचे ते भिजलेले अंग, वासना सतत भडकलेली. घरातून बाहेर पडलो या सगळ्यांपासून दूर जाण्यासाठी. नजर खाली होती. पण ओले हात माझ्या खांद्यांवर, माझ्या पाठीवर फिरत आहे असे भास होऊ लागले. हात सारखा पेंटेत जात होता. परत त्या बाजारात जेवढ्या स्त्रिया दिसत होत्या त्या सगळ्या सारिकाच भासत होत्या. मग एकीच्या हाताला पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. शुद्धीत नव्हतोच. त्यात लोकांनी जबरी मारहाण केली. पोलिसांनी दिवसभर बसवून घेतलं. त्यात ती एक इन्स्पेक्टर बाईसुद्धा. तीसुद्धा भिजलेल्या आणि अंगाला चिटकलेल्या लाल साडीची सारिका दिसत होती. तिने आमच्या घरी फोन लावायला सांगितले. बायकांची छेड काढणारा विकृत असं लोक बोलू लागले. पेपरवाले फोटो घेऊ लागले. आईवडिलांना तोंड दाखवायला जागा नव्हती. मग जिने हे सगळं चालू केलं तिलाच एकदा जाब विचारावा म्हणून पोलीस स्टेशनमधून पळून आलो. तो सरळ इथेच. आता त्या पाण्याच्या साठ्यात डोकावून बघितले. सारिका जणू माझ्या स्वागतालाच उभी होती.
पण आता तिच्या शरीराभोवती त्या लाल भडक साडीचा विळखा नव्हता. अगदी एखाद्या प्राचीन शिल्पाप्रमाणे ती नग्न उभी होती. वास्तविक जगात मी परत जाऊ शकत नव्हतो, कारण मी तिथे विकृत होतो. पण इथे मला सारिका मिळणार होती. तिच्या शरीराचा तो स्पर्श, ते निळशार पाणी आणि त्यावर उभी असलेली सारिका, हा माझ्या जीवनातील अंतिम थांबा असतील. कदाचित माझा मृत्यू हेच सारिकाला प्राप्त करण्याचे एकमेव माध्यम असेल आणि कदाचित तिथेच माझ्या भरकटलेल्या मनाला शांती मिळेल. तिच्या मिठीत एवढेच सांगणे आहे. कदाचित कुणालाही चिठ्ठी सापडेल किंवा नाही, पण या जागेपासून अंतर ठेवलेले बरे. या जागेपासून अंतर ठेवलेलेच बरे आहे. अजित. ती चिठ्ठी तिथेच संपली. इन्स्पेक्टर रुपालीचे डोळे पाण्याने डबडबले होते. तिने ती पूर्ण चिठ्ठी वाचली होती. ती चिठ्ठी वाचून तिच्या डोळ्यात पाणी आले. हे सगळं खरं असेल का? इलाज चालू होता म्हणे. कदाचित मनावर ताण आला असेलही. काय माहीत, पण ही जागा जरा चमत्कारिकच आहे, रुपाली मनातल्या मनात म्हणत होती. रुपालीची नजर आजूबाजूला फिरत होती. एक आवाज रुपालीच्या कानावर पडला. हृदयाच्या आठवणींच्या कोपऱ्यात कुठेतरी हा आवाज लपला होता. तो आवाज तिच्या कानात पडला. आईचा आवाज. तिच्या आईचा आवाज होता. रुपाली जागेवरून उठली. ती शाळेत असतानाच तिची आई तिला सोडून गेली होती. रुपाली तशी आदिवासी भागातील राहणारी होती. लहान असताना रुपाली अंगणात खेळत असताना एका बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. पण रुपालीची आई घरातून धावत आली आणि त्या बिबट्याशी भिडली. रुपालीचा जीव तर वाचला, पण रुपालीची आई गंभीर जखमी झाली. रक्तस्राव झाला. दवाखान्यात नेईपर्यंत तिच्या आईचा म्हणजेच रुपालीच्या आईचा जीव गेला होता. रुपाली आईवर खूप प्रेम करत होती. तिच्याच इच्छेनुसार ती इन्स्पेक्टर झाली होती. तिचा आवाज कानावर पडला. तीच अंगाई, तेच गोड गाणं. रुपालीने विहिरीत डोकावून बघितलं. त्या शांत पाण्यावर तिची आई बसली होती. तिचे ते स्मितहास्य रुपाली परत बघू शकत होती. त्या विहिरीला पायऱ्या नव्हत्या. त्या पाण्यातून हलकासा धूर येत होता. त्या धुरात रुपालीच्या आईची स्मितहास्य करणारी प्रतिमा. तो धूर रुपालीच्या नाकात जात होता. आईकडे बघून तिचे डोळे भरून आले होते. ती मागे फिरली आणि तिने कागद उचलला. आता तो कागद पूर्णपणे कोरा होता. अजितने लिहिलेला सर्वच्या सर्व मजकूर पूर्णपणे गायब झाला होता आणि आता त्या पूर्ण कोऱ्या कागदावर रुपाली लिहू लागली. आज माझी इच्छा पूर्ण झाली. माझी आई मला भेटत आहे. तिला भेटायला मी खाली उतरते आहे. खाली जाऊन तिला कडकडून मिठी मारेन आणि सांगेन की बघ तुझी मुलगी इन्स्पेक्टर झाली आहे. तुझी इच्छा होती ना, तुझी मुलगी इन्स्पेक्टर झाली आहे. रुपालीने कागदाची घडी घातली आणि तो दगड अगदी सहज उचलून त्या दगडाखाली ती चिठ्ठी ठेवून दिली. पायातून बूट काढली. तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. ती धावत गेली आणि तिने सरळ त्या विहिरीत उडी मारली आणि पाणी उसळत होतं. रुपालीच्या नाका तोंडात पाणी शिरत होतं. काही काळ उसळणारं ते पाणी थंड झालं. काहीसं अजून शुद्ध झालं आणि आता त्या पाण्याची पातळी अजून 1 फुटाने वाढली होती. रुपालीचा देह तळाशी जात होता. काहीसे छोटे अमानवी जीव तिच्या त्या मृतदेहाभोवती गोळा होत होते. त्यांचे ते लालभडक डोळे कशाची तरी वाटच बघत होते. रुपालीची शेवटची हालचाल झाली आणि ती तळाशी पोहोचली. तिच्या देहातून एक पांढरी आकृती, तिचा आत्मा बाहेर पडू लागला. त्याचबरोबर माशाच्या आकाराच्या त्या तीक्ष्ण दातांच्या राक्षसी जीवांनी तिचा तो आत्मा ओरबाडून खायला सुरुवात केली. पाताळातील जीवांनी आपली भूक तात्पुरती भागवली होती. हो, तात्पुरती भागवली होती. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. जर कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका.
त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन भयकथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.